महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तन्नमामि हरिं परं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। कालच्या विषयाच्या संदर्भात काही शंका असतील तर 2 मिनिटात त्याचा विचार अधिक करूया। आहेत कोणाला काही शंका? ठीक आहे, आपण पुढे सरकूया। देही नित्यम अवध्यो अयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि। शोचितुम अर्हसि। हे अर्जुना, तू शोकाला प्राप्त होऊ नकोस। अर्ह म्हणजे प्राप्त करणे। हा जो आत्मा आहे, ज्याला परमात्माही असं आपण म्हटलंय किंवा चैतन्य असंही आपण म्हटलंय, तो ज्या ज्या देहामध्ये आहे त्या देहामध्ये असणारं आत्मरूप हे नित्य आणि अवध्य असं आहे। म्हणजे जे कायमचं आहे आणि त्याचा वध कोणालाही करता येत नाही। या सर्व चराचरातल्या प्रत्येक देहामध्ये ते व्यापून राहिलेलं आहे आणि म्हणून सर्व भूतमात्रांमध्ये ते असल्यामुळे एखाद्या भूतमात्राचा जीव गेला असं तुला वाटत असलं तरी तुला त्याचा शोक करण्याचं कारण नाही, कारण आत्मा मेलेला नाही, देह नाहीसा झालेला आहे। तेव्हा देहामध्ये गुंतून पडू नकोस हे अर्जुनाला सातत्याने सांगून झालं। इथपर्यंतचा सगळा जो कथाभाग आहे या भगवद्गीतेच्या संदर्भातला, हा कथाभाग प्रामुख्याने आत्मस्वरूपाचं ज्ञान सांगण्यासाठी आहे। म्हणजे आत्मा आणि देह, आत्मा आणि प्रकृती यांच्यामधला विभक्तपणा कसा आहे तो सांगण्याचा प्रयत्न करताना सनातन धर्म म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून सनातन धर्माचा अर्थ केवळ सत्य असणारा आत्मरूप हाच धर्म आहे, हा त्याचा सारांश आहे। अर्जुनाची जी पहिली शंका होती की तू मला अधर्म करायला सांगतोयस, त्या शंकेचं थोडक्यात दिलेलं हे उत्तर आहे। आता इथून पुढे अर्जुनाला जे सांगायचंय ते मात्र या सनातन धर्माची प्राप्ती करून घेण्यासाठी काय करावं लागेल तो विचार त्याच्यासमोर मांडायचा आहे। म्हणजे ध्येय निश्चिती झाली, आता ते ध्येय प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल त्या संदर्भात येणारे प्रश्न आहेत, त्या संदर्भात येणारे ज्या शंका कुशंका आहेत त्यांचं निरसन करायचं आहे। आणि ते निरसन करताना अत्यंत महत्त्वाचा विचार पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी मांडलेला आहे। अर्जुनाने
कुलधर्माचा क्षय होईल, नाश होईल असं म्हटलं होतं. अर्जुनाने कुलस्त्रिया प्रदूषित होतील असं म्हटलं होतं. अर्जुनाने वर्णसंकर होईल असंही म्हटलं होतं. जाती व्यवस्था नष्ट होईल असंही अर्जुनाने म्हटलं होतं. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथून पुढे द्यायचं आहे. आणि म्हणून पहिला विचार जो आहे, ज्याला अर्जुन धर्म समजत होता आत्तापर्यंत, तो धर्म हा पंथ आहे. आणि धर्म म्हणजे केवळ आत्मरूप आहे, सनातन आहे, त्यालाच धर्म म्हणतात. ध्रुवधार्यते म्हणजे ज्याच्यामुळे धारण केलं जातं तो धर्म. महाभारतातली व्याख्या आपण सुरुवातीला पाहिली होती. धारणात धर्म मिथ्याहू धर्मो धारयते प्रजा, म्हणजे ज्याच्यामुळे धारणा होते, आत्मरूपामुळे धारणा होते. हा सगळा विचार आत्तापर्यंत आपल्या समोर ठेवला गेला. कारण आत्मरूप आहे म्हणून प्रकृती नाचते, म्हणून प्रकृती कार्यरत होते. आणि म्हणून धारणा असणारा जो असतो त्याला धर्म म्हणायचं. ही धारण करण्याची क्षमता केवळ आणि केवळ आत्मरूपामध्ये आहे. आणि म्हणून आत्मा हाच धर्म आहे, हा विचार आत्तापर्यंत मांडून झाला. तेव्हा धर्माचा नाश होईल म्हणून तुला शोक करण्याचं कारण होणार. कारण धर्माचा नाश होतच नाहीये, आत्मरूप मरतच नाहीये, मरते ती प्रकृती किंवा देह. त्यामुळे धर्माचा नाश होईल ही भीती अनाठाई आहे. कुलधर्म आणि धर्म ह्याच्यातला हा जो फरक आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. कुलधर्म हा त्या कुटुंबापुरेसा मर्यादित असतो. त्या कुटुंबात चालत आलेली जी परंपरा असेल, रूढी असेल, त्या रूढीशी किंवा परंपरेशी तो निगडीत असतो. त्यामुळे त्या धर्मामध्ये परिवर्तन शक्य आहे, पण सनातन धर्मामध्ये म्हणजे आत्मरूपामध्ये परिवर्तन नाही. ते आपण सगळं पाहिलं. अव्यक्तादिनी भूतानी किंवा नैनम चिंतंती शस्त्राणी किंवा अविनाशी तू तद्दिदी, हे सगळे श्लोक जे आपण पाहिले ते आत्मरूपामध्ये कोणत्याही प्रकारचे विकार नाहीत, त्याच्यात परिवर्तन नाही, हे सांगणारे सगळे विचार आपण आत्तापर्यंत पाहिले. पण माझ्या वैयक्तिक धर्मामध्ये म्हणजे माझ्या वैयक्तिक उपासना पद्धतीमध्ये बदल होऊ शकतो, माझ्या कुळधर्मामध्ये बदल होऊ शकतो, माझ्या कुळाचारामध्ये बदल होऊ शकतो. त्याला धर्मांतर असं म्हणायचं असेल तर ते धर्मांतर आमच्या रूढी परंपरेवर अवलंबून आहे, मूळ धर्माशी त्याचा काहीही संबंध नाही. आणि म्हणून माझा धर्म कोणता याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे. हा शोध घेत असताना साधन रूपात जे काही मिळालेलं आहे, त्या साधन रूपात देह मिळालेला आहे. या देहाचा उपयोग आपल्याला ज्या कारणासाठी इथे भगवंतांनी पाठवलेला आहे किंवा आपण जन्म घेतलेला आहे त्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी करणं म्हणजे आत्मपंथाकडे, धर्मपंथाकडे जाणं असं आहे. म्हणजे मला माझ्या आत्मरूपाने जे काही करायला सांगितलेलं आहे ते करणं. त्या ज्यासाठी ते आत्मरूप इथे समोर आलं आहे, त्याने हा देह धारण केला आहे, त्या देहाचं जे कार्य आहे ते कार्य करणं म्हणजे त्या आत्मपंथाकडे जाणं असं आहे. मग हा आत्मपंथ कोणता, त्याची व्यवस्था कशी करायची, किंवा मी नेमकं कशासाठी जन्माला आलोय याचं उत्तर कसं मिळवायचं, असा एक प्रश्न आपल्या मनात निर्माण होऊ शकतो. काही जिज्ञासूंच्या मनात हा प्रश्न अधिक सखोल निर्माण होईल की मी जन्माला आलोय, मला आत्तापर्यंत काही कळलं नाही मी कोणतं काम करावं म्हणून. मिळेल ती नोकरी केली, बऱ्यापैकी पैसा मिळाला, संपत्ती मिळाली, वरवर पाहता सगळा संसार सुखी झाला, आवश्यक असणाऱ्या सगळ्या गरजांची पूर्तता झाली. निश्चित या देहाचा वापर करून मी स्वीकारलेल्या कर्माच्या माध्यमातून माझ्या काही गरजा पूर्ण झाल्या असतील, माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या असतील, मला बऱ्यापैकी भौतिक सुख, ऐंद्रिय सुख नक्की मिळालं असेल, पण माझ्या येण्याचं उद्दिष्ट मात्र त्याच्यात सफल झालेलं नाही. म्हणून मी जन्माला कशाला आलोय, या जन्मात मला काय मिळवायचंय याचा विचार करणं गरजेचं असतं. अर्जुन जो जन्माला आलाय तो कशासाठी जन्माला आलेला आहे. अर्जुन आणि कृष्ण हे नर आणि नारायण ऋषी आहेत असं मानलं जातं. आणि ते दोघं त्यांचं कर्तव्य कर्म करण्यासाठी म्हणजे धर्माची स्थापना करण्यासाठी आणि अधर्माचा उच्छाद करण्यासाठी येतात. मग अधर्माचा उच्छाद करायचा असेल, नायनाट करायचा असेल, किंवा अधर्म करणाऱ्यांना, दुष्कृत्य करणाऱ्यांना जर बंदी करायची असेल, त्यांना जर थांबवायचं असेल, त्यांना विरोध करायचा असेल, तर कोणतं कर्म स्वीकारलं पाहिजे. जसं स्त्री म्हणून जन्माला आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला स्त्री म्हणून तिचं कर्तव्य कर्म काय, स्त्री म्हणून तिचा धर्म कोणता,
इथे जातीचा विचार महत्वाचा नाही, इथे कर्माचा विचार महत्वाचा आहे. मग स्त्री म्हणून तिचं कर्म काय? स्त्रीत्व हे स्त्रीच्या करुणेवर अवलंबून आहे. करुणाघन असली पाहिजे ती, वात्सल्य तिच्या ओतप्रोत भरलेलं असलं पाहिजे. मग हे वात्सल्य हा करुणाभाव टिकवण्यासाठी तिने धडपड केली तर तिला सर्व प्रकारची सुख मिळतील. नेहमी असं म्हणतात की 9 महिने कळा सोसल्यानंतर ज्या वेळेला जीव जन्माला येतो ती स्वतः मरणासन्न अवस्थेत काही वेळेला असते, जगेल का मरेल अशी अवस्था असते. पण अपत्य निर्मितीनंतर तिला जो आनंद आहे त्या आनंदाचं मूल्यांकन करता येत नाही, व्हॅल्युएशन त्याचं करता येत नाही, कारण त्या कष्टाचा परिणाम म्हणून ती निर्मिती झालेली असते. म्हणून ती निर्मितीक्षम आहे. ही निर्मिती क्षमता जर स्त्रीने बाजूला ठेवली, म्हणजे मातृत्व जर नाकारलं, तर तिला बाकी सगळे उपभोग घ्यायला मिळतील, पण मातृत्वाचा जो आनंद आहे तो आनंद तिला मिळणार नाही. त्याप्रमाणे पुरुषाचं कर्तव्य काय आहे? पुरुषाचंही काही कर्तव्य आहे का नाही? पुरुष म्हणून जन्माला आल्यानंतर त्याचं प्रथम कर्तव्य आहे रक्षण करण्याचं. आपल्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येकाचं रक्षण करण्याचा प्रयत्न करणं. आपल्यावर अवलंबून असणारे अनेक जीव असतात, म्हणजे आपल्या कुटुंबातले लोक तर आपल्यावर अवलंबून आहेतच, पण परिसरातलेही काही लोक आपल्यावर अवलंबून असतात. आपल्या मदतीची त्यांना गरज वाटत असते. अशा वेळेला त्यांच्या मदतीसाठी धावून जाणं, आपल्या आईवडिलांना सांभाळायचं असेल तर त्यांची सेवा करणं, आपल्या पत्नीला सांभाळायचं असेल तर तिला जे हवं ते देण्याचा प्रयत्न करणं, आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करायचा असेल तर त्यांचं रक्षण करणं, त्यांना योग्य मार्गदर्शन करणं, ही त्या पुरुषाची कर्तव्य आहेत. हा त्याचा धर्म आहे. हा धर्म समजून घेऊन मग मी कसं जगायला पाहिजे, मला काय नेमकं मिळवायचं आहे, हे पालन करत असताना सुद्धा मला मिळवायचं आहे काय, याचा विचार करणं गरजेचं असतं. आणि म्हणून मला त्या आत्मपंथाकडे जायचं असेल तर आत्म म्हणजे काय, त्याचा पंथ कोणता आहे हे जसं माहिती करून घेतलं पाहिजे, तसंच माझा धर्म कोणता हेही समजून घेतलं पाहिजे. आणि इथे भगवंत असं म्हणतात, स्वधर्मम अपि चावेक्ष न विकंपितु अर्हसी धर्माधी युद्धात श्रेयो अन्यत क्षत्रियस्य न विद्यते. हे अर्जुना, आता इथे अर्जुनाला समोर ठेवलेलं आहे, त्यामुळे त्या अर्जुनाला प्रश्न विचारला, तुझा स्वधर्म कोणता? या लोकांशी युद्ध करायचं किंवा नाही हा विचार तुझ्या मनात निर्माण झालाच कसा? कारण आत्ता तू रणांगणावर उभा आहेस, म्हणजे तुला कोणत्याही कारणाने का होईना तुला रणांगणावर लढायचं काम करायचं आहे, म्हणजे तात्पुरता तू क्षत्रिय आहेस. एरवी कोण आहेस तो भाग वेगळा. रणांगणावर तुझं कर्तव्य क्षत्रिय म्हणून आहे. बरं, तू रथ चालवणार नाहीयेस, म्हणजे सूत म्हणून जन्माला आलेलं नाहीयेस, तू क्षत्रिय म्हणून आत्ता तुझं कर्तव्य करायचं आहे. मग क्षत्रिय म्हणून हा तुझा आत्ताचा धर्म कोणता आहे? तर क्षत्रिय धर्म आहे. मग त्या क्षात्र धर्माचं तुला पालन करायचं आहे. तू कोणाला मारलंस किंवा तू मेलास म्हणून क्षात्र धर्माचा नाश होणार नाहीये, उलट क्षात्र धर्माचं पालन होणार आहे. मग तुझ्या धर्माचा नाश होणार आहे म्हणजे काय? तुला जो तुझ्या धर्माचा नाश वाटतोय तो तुझ्या कुळाचाराच्या, तुझ्या परंपरेचा नाश आहे, धर्माचा नाश नाही. तेव्हा डोक्यातून पहिलं हे काढून टाक की तू क्षात्र धर्माचा विचार तुला करायचा आहे. क्षात्र धर्मामध्ये रणांगणावर उभा असताना तुला दोन्ही बाजूनी तुला लाभ आहे. समोरच्यांना मारलंस तर तुला राज्यप्राप्ती होईल, स्वर्गसुखाची प्राप्ती होईल, आणि तू मेलास तर तुला वीरगती प्राप्त झाल्यामुळे तुला तो जो मोठा लोक आहे ज्याला स्वर्गप्राप्ती असं म्हणतात तोही तुला प्राप्त आहे. म्हणून या शाश्वत आत्मरूपाकडे तुला जायचं असेल आत्ता या परिस्थितीमध्ये, तर तुला तुझ्या क्षात्र धर्माचं पालन करणं गरजेचं आहे. तो तुझा आत्ताचा धर्म आहे. आपण एखादं काम स्वीकारलं, एक लौकिक उदाहरण देतो म्हणजे थोडासा विषय अधिक स्पष्ट होईल. समजा एखाद्या माणसाने शिक्षकी पेशा स्वीकारला, म्हणजे विद्यादानाचं काम त्याला करायचं आहे.
मग विद्यादानाचं काम करण्यासाठी त्याचा धर्म कोणता? शिक्षक म्हणून टीचर का चीटर याचा विचार त्यांनी करणं गरजेचं आहे. म्हणजे मला विद्यार्थ्यांसमोर जो धडा ठेवायचा आहे किंवा कविता ठेवायची आहे त्या धड्याचा किंवा त्या कवितेचा अभ्यास आधी मी केला पाहिजे. माझ्या दृष्टीने विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे त्यातले शब्द कोणते आहेत त्याची मी व्यवस्था करून ठेवली पाहिजे. म्हणजे त्याचे अर्थ मी पाहून ठेवले पाहिजेत. ते अर्थ वाक्यात कसे उपयोगात आणता येतील याचा मी विचार करायला पाहिजे. त्या मुलांना कथारूपात मला तो धडा कसा किंवा कविता कशी सांगता येईल ते सांगता आलं पाहिजे. त्या कविता असेल तर त्या कवितेमध्ये व्याकरणाच्या कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख आहे, म्हणजे अलंकार आहेत का, समास आहेत का, या सगळ्याचा विचार मला मुलांसमोर ठेवावा लागेल. पण त्याचा अभ्यास मला आधी करावा लागेल. जे मी वाचलंय ते मी मुलांसमोर ठेवू शकतोय, माझ्या विद्यार्थ्यांसमोर ठेवू शकतोय. पण ते ठेवताना मी आधी अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास माझा परिपूर्ण असेल तर मी मुलांसमोर जसा जसा विषय विकसित करत जाईन, मांडत जाईन, तशी मुलं त्या विषयाशी संलग्न होत जातील आणि त्याचा पुनःप्रत्ययाचा आनंद त्या विद्यार्थ्यांना मिळेल. आणि मग मुलं म्हणतील, विद्यार्थी म्हणतील, आदर्श शिक्षक आहेत. आदर्श शिक्षकाच्या पदवीने शिक्षक आदर्श ठरत नाहीत. ते आदर्श ठरतात त्यांच्या मुलांसमोर ठेवलेल्या विषयासंदर्भात. आता एक उदाहरण आपल्याला सांगायला हरकत नाही. समजा आपल्यासमोर एक कविता आहे भारत आंबेंची. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. जन पळभर म्हणतील हाय हाय. आता जन हा एक शब्द, पळभर हा दुसरा शब्द, हाय हाय हा एक शब्द, त्याच्यानंतर मी गेल्यानंतर मी जाता, कार्य राहिलं काय, हा जो प्रश्न विचारलाय, आम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला का? समजा मी आत्ता वर्गासमोर उभा आहे. त्या वर्गासमोर उभा राहताना माझ्या मनात जरा हा विचारायला की मी जाता राहिलं कार्य काय. म्हणजे मी जो संस्कार मुलांवर व्हावा म्हणून धडपड केलेली आहे, मग तो शिस्तीच्या संदर्भातला असेल, अभ्यासाच्या संदर्भात असेल, ज्याला आपण विविध उपक्रम म्हणतो, अन्य गुणांना चालना देण्यासंदर्भातला असेल, मी गेल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या त्या कलागुणांना वाव मिळालेला असेल का? किंवा माझं आतताई वागणं, कदाचित माझं अयोग्य वागणं, माझा अभ्यास नसणं मुलांना कळल्यामुळे मुलं म्हणतील बरं झालं कटकट गेली असं म्हणतील. हा विचार मी करून हा विषय मुलांसमोर कसा ठेवता येईल त्याचा अभ्यास मी केला पाहिजे. मुलांना मी मांडत असलेला विषय कंटाळवाणा होणार नाही, मोनोटोनस होणार नाही, पण त्यांच्या ज्ञानामध्ये नकळत वृद्धी होईल, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे चांगले संस्कार नकळत घडतील असा विषय निवडून त्याप्रमाणे मी मुलांसमोर तो ठेवण्याचा प्रयत्न शिक्षक म्हणून करायला पाहिजे. समजा मी टेलर म्हणून काम करतोय, शिंपी म्हणून. मग शिंपी म्हणून माझं काम काय? माझ्याकडे जो कपडा शिवायला आलेला आहे, अलीकडच्या काळात आम्ही विचारतो तुम्हाला कसा हवाय. वास्तविक पाहता मला एखादा कपडा कसा चांगला दिसेल हे मी ठरवण्यापेक्षा त्या समोरच्या टेलरनी ठरवणं गरजेचं आहे, शिंप्याने ठरवणं गरजेचं आहे. पण तो मलाच विचारतो, साहेब तुम्हाला कसा हवाय, मग खिसा एक ठेवू का दोन ठेवू, आतमध्ये दुसरा खिसा हवाय का, मग त्याची लांबी रुंदी किती हवी, एवढी ठेवू का तेवढी ठेवू. हे प्रश्न त्यांनी मला नाही विचारायचे. माझ्या शर्टाची किंवा माझ्या जब्ब्याची लांबी किती असावी त्यांनी ठरवायचं आहे. पण तो ठरवतच नाही काही. म्हणजे त्याचं जे कर्तव्य कर्म आहे, त्याला कपडा शिवता येतोय, कपडा कापून व्यवस्थित शिवून देणं हे काम तो करतोय, पण मला योग्य असणारा कपडा कसा आहे, त्यासाठी कोणतं कापड वापरावं, कॉटनचं वापरावं का टेरिकॉटचं वापरावं का आणखीन कोणत्या प्रकारचं वापरावं, हा अभ्यास त्या शिंप्याचा असला पाहिजे. तर त्याने शिवलेला कपडा मला व्यवस्थित बसेल आणि लोक म्हणतील काय सुंदर शिवलाय हो. त्यासाठी त्याने त्याच्या व्यवसायाचा,
त्याच्याकडे येणाऱ्या गिरायकाचा सर्व प्रकारचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्याकडे येणारं गिराईक कोण आहे? जो माणूस माझ्यासमोर कपडे करण्यासाठी येतोय, शिवण्यासाठी येतोय, तो ऑफिसर आहे का? बँक मॅनेजर आहे का? तो तलाठी कार्यालयातला तलाठी आहे का? तो शिक्षक आहे का? तो आध्यात्मिक क्षेत्रातला प्रवचनकार कीर्तनकार आहे का? हा विचार करून त्याला काय शोभेल, त्या विषयानुरूप त्याला काय शोभेल अशा प्रकारचा कपडा जर तो शिंपी शिवू शकला तर त्याला आवरणार नाही एवढं काम त्याच्याकडे येईल. आणि लोक सांगतील नाही तू 4 दिवस उशिरा दिलंस तरी चालेल, पण आमचा कपडा तूच शिव. म्हणजे तिथे त्याचा तो धर्म आहे. परंपरेने त्यांनी शिकलाय काय तो हा वेगळा विषय आहे. मग ते कोणाचं शिंप्याचं पुस्तक वापरलंय कपडे शिवण्याच्या संदर्भातलं, झरापकरचं वापरलंय का आणखीन कोणाचं वापरलंय हा महत्वाचा विषय नाही. मला समोरच्या माणसाला योग्य दिसेल असा कपडा शिवणं गरजेचं आहे. फॅशन असं म्हणतात लोक, विनोदानी म्हणतात, ते चुकीचं आहे. शिंपी चुकला की फॅशन होते म्हणून असं नाही असतं का? शिंप्यांनी अशा पद्धतीने कपडा शिवला पाहिजे की ज्यामुळे समोरच्याला त्या व्यक्तीच्या अंगावरचा तो अंगरखा आवडेल, बघावंसं वाटेल अशी व्यवस्था असली. जी गोष्ट शिंप्याच्या बाबतीतली तीच एखादा कन्स्ट्रक्शन लाईनमधला बिल्डिंग बांधणारा कामगार असेल त्याची आहे. पूर्वी ओळंबा टाकून भिंत त्या गुरुत्वाकर्षणाच्या लाईनमध्ये आहे किंवा नाही, रेषेत आहे का नाही पाहिलं जात असेल. अलीकडच्या काळात तसं केलं जात नाही. पट्टी फिरवायची, जिथे सिमेंट कमी जास्त वाटेल तिथे कमी जास्त करायचं आणि माप घ्यायचं. त्यामुळे आतमध्ये वीट किती लांबीची आहे, रुंदीची आहे, त्या विटेपासून सिमेंट किती लांब जास्त झालंय का कमी झालंय का हा विचार होतच नाही. आणि मग घर उभं राहिलेलं असतं आणि मग बाहेरून एखादा धक्का बसला, सिमेंट जास्त असलं की ते खाली कोसळतं. आणि सिमेंट कमी असेल, व्यवस्थित असेल तर ते कोसळत नाही, कारण ते त्या विटेला पक्क चिकटलेलं असतं. म्हणजे त्याचा जो जसं त्याला माप कळलं पाहिजे, कोण कसे आहेत, काटकोन बरोबर आहेत का नाही, ती भिंत व्यवस्थित आहे किंवा नाही, त्याची भिंत व्यवस्थित आहे किंवा नाही, त्याचा गिलावा व्यवस्थित आहे का नाही, ते दिसायला तिथे कोणता रंग लावला तर चांगला दिसेल, हा सगळा विचार त्याला असला पाहिजे. त्याला तो करता यायला पाहिजे. म्हणजे त्या भागाचा त्याने अभ्यास केला असला पाहिजे. नुसती सिव्हिल इंजिनिअरची डिग्री असून त्याला चालणार नाही. म्हणून या आहे त्या जागेमध्ये मला अधिकच चांगली आकर्षक बिल्डिंग कशी तयार करता येईल, त्या जागेचं मोजमाप, त्या जागेचा चढ उतार कसा आहे, त्याला ढाळ असं म्हणतात. त्या भोजराजाचा समरांगण असा एक काहीतरी पुस्तक ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये वास्तुशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. वास्तू निवडताना म्हणजे बांधकाम करण्यापूर्वी वास्तू निवड करावी. ती कोणत्या दिशेला कलती आहे, उतार आहे का त्या जागेला, तो उतार काढण्यासाठी काय करावं लागेल किंवा समपातळ करण्यासाठी काय करावं लागेल. मग उताराची जागा असेल त्याला ढाळ असं म्हटलंय जुन्या काळात. तर त्या जमिनीची निवड करावी किंवा नाही, त्या जमिनीमध्ये किती खाली जावं लागेल कातळ लागण्यासाठी की ज्यामुळे ती होणारी बिल्डिंग जी असेल ती भक्कम असेल, मजबूत असेल. नाही तर 2 वर्षात 5 वर्षात इमारत कोसळते पाया मजबूत नसला तर. मग पाया मजबूत करण्यासाठी काय करावं लागेल. जसं पूर्वीच्या काळी लोड बेअरिंगची इमारत करत असत, आज RCCची करतात. पण जुन्या बिल्डिंग ज्या होत्या, इमारती होत्या, त्याच्यामध्ये लाकडाच्या चौकटीत भिंती बांधलेल्या असत. त्यामुळे एक एक भिंत काढून पुन्हा घर बांधता येत असे. आता RCCमध्ये सगळी बिल्डिंग तोडल्याशिवाय नवीन बांधकाम करताच येत नाही. मग यामुळे होणारं नुकसान, नफ्या तोट्याचा विचार हाही त्या बिल्डरला करता आला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने त्याने त्याच्या मालकाला सांगायला पाहिजे की या पद्धतीने आम्ही तुमच्याबरोबर विकसन करार म्हणजे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करतो आणि तुम्हाला ही इमारत बांधून देतो. म्हणजे इथेही त्या बिल्डरचा धर्म पैसे मिळवण्याचा भाग आहेच, तो त्याचा परिणाम आहे, काम केल्याचा मोबदला येतो. पण त्याचा धर्म काय की त्या शास्त्राला धरून असणारा विचार मालकापुढे प्रत्यक्ष ठेवणं. मालकाने जर नको म्हटलं, असं नको असं पाहिजे, तर तो विषय वेगळा आहे. मग त्याच्यापुढे 2 पर्याय राहतात. एक, मालकाला स्पष्ट सांगणं मग मी ही बिल्डिंग बांधणार नाही, पण धंदा बुडेल अशी भीती असली तर मालकाला धोके सांगायचे आणि मग बांधकाम करायचं. असे 2 पर्याय त्याच्यापुढे राहतात. या सगळ्या पर्यायांचा विषय त्या स्वधर्माच्या ठिकाणी येतो. तसा अर्जुनाचा इथे स्वधर्म कोणता आहे
जो अर्जुन म्हणते की माझ्याबरोबर युद्धाला कोण तयार, कैर्मया असं योद्धव्यम, मग माझ्यासमोर युद्धाला तयारीत म्हटल्यानंतर अर्जुनाचा त्यावेळेचा धर्म कोणता आहे? क्षात्र धर्म. मग क्षत्रिय वृत्ती म्हणून क्षात्रवृत्तीचा अभ्यास करून या माणसाशी लढताना मला काय करायला पाहिजे, कोणत्या शस्त्राचा वापर करायला पाहिजे, म्हणजे गदाधारी असेल तर गदेचा वापर करता येईल का, धनुर्धारी असेल तर धनुष्यबाणाचा वापर करता येईल का, दिव्यास्त्रांचा वापर करणार असेल तर दिव्यास्त्रांचा वापर मला करावा लागेल का, असा विचार करून त्याने त्याच्या क्षात्रधर्माचा विचार केला पाहिजे आणि मग त्याने युद्धाला तयार व्हायला पाहिजे. पण असं काहीही न करता तो म्हणतोय माझा कुलधर्म नाश होईल, माझा कुलक्षय होईल, वर्णसंकर होईल, स्त्रिया दूषित होतील, हे सगळं वेगळाच विपरीत विचार करतोय. म्हणून त्याला प्रथम त्याचा धर्म काय ते सांगणं गरजेचं होतं. म्हणून भगवंत म्हणतात तुझा धर्म क्षात्रधर्म आहे. आता इथे आपल्या मनात एक शंका निर्माण होते. वर्णाश्रम पद्धतीचा विचार ज्यावेळेला भारतीय ऋषीमुनींनी केला त्यामुळे त्यांनी त्या व्यवस्थेमध्ये 4 टप्पे मानले. शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण असे 4 टप्पे आहेत. या 4 अवस्था आहेत. आपल्याला मागे मी एकदा श्लोक सांगितला होता, पुन्हा एकदा त्याचं स्मरण देतो. अमरकोशकार काय म्हणतात, जन्मनो जायते शूद्रः, जन्माला आलेला प्रत्येक जीव सुरुवातीला शूद्र आहे. शूद्र याचा अर्थ सेवाभावी आहे. त्याचं कर्तव्य कर्म कोणतं आहे तर सेवा करणं. म्हणजे ज्यावेळेला मी सेवा धर्माचा विचार करतो त्यावेळेला मला बाकी सगळा विचार बाजूला ठेवावा लागेल. आई वडिलांची सेवा करणारा मुलगा हा जरी ब्राह्मण जन्माने ब्राह्मण असला तरी तो कर्माने शूद्र आहे, कारण तो सेवा करतोय. मंदिर झाडपेड करणारा पुजारी म्हणून जो आहे तो सुद्धा या दृष्टीने विचार केला तर तो सेवाभावी असला पाहिजे आणि सेवा हेच त्याचं महत्वाचा भाग असला पाहिजे. म्हणून असं म्हणतात सेवा धर्मो परमगहनो योगिनाम अप्यगम्य, म्हणजे योगी लोकांना सुद्धा सेवा धर्माचं पालन करणं अतिशय अवघड आहे. मग ही एक व्यवस्था आहे, समाज व्यवस्था, की मला सेवा करायची. आमचे अलीकडच्या काळातले डॉक्टर म्हणतात आम्हाला समाजाची सेवा करायची, आणि समाजाची सेवा करायची असेल तर जिथे जिथे रुग्ण समोर येईल तिथे तिथे त्या रुग्णासाठी आवश्यक असणारं औषध योजना करून त्याला जगवण्याचा प्रयत्न करणं हे त्याचं कर्तव्य असतं, त्याचा तो धर्म असतो. मग खरंच आम्ही असं करताना दिसतो का? वैद्यकीय क्षेत्रात उपचार करणारा माणूस वैद्यक धर्माचं पालन करतो का? रामायणातला एक प्रसंग सांगतो आपल्याला. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर ज्यावेळेला रावणाचा राजवैद्य सुषेण त्याला आणायचा विचार झाला, त्याला आणला समोर, त्यावेळेला सुषेण म्हणतोय मी रावणाचा सेवक आहे, त्याचा राजवैद्य आहे, मी जर तुमच्या लक्ष्मणाला जिवंत करण्याचा प्रयत्न केला तर मी राजद्रोही ठरेन, तर हा राजद्रोह मला करायला सांगू नका. रामाला बिभीषणाला त्याने सांगितलं, मारुतीलाही सांगितलं. त्याच्यावर त्याला प्रश्न विचारण्यात आला की तू कोण आहेस, आधी कोण आहेस. आता आधी कोण आहेस या शब्दाचा अर्थ समजून घ्या. आधी पहिला तो माणूस आहे, त्याच्यानंतर त्याचं कर्तव्य कर्म त्यांनी कोणतं स्वीकारलेलं आहे तर वैद्यकीय उपचार करण्याचं काम स्वीकारलंय. मग वैद्यकीय उपचार करणं हा जर तुझा धर्म म्हणून तू स्वीकारलेलं काम आहेस तर समोर तुझ्या कोण माणूस आहे, तो शत्रू आहे का मित्र आहे, हा प्रश्न तुझ्यासमोर निर्माण होण्याचं कारण नाही. तो स्त्री आहे का पुरुष आहे, ते लहान मुलं आहे का मोठा म्हातारा माणूस आहे, हा विचार तुला करायचा नाही. जो माणूस तुझ्याकडे आलाय उपचार करण्यासाठी त्याला त्या पद्धतीने उपचार करणं हे तुझं कर्तव्य कर्म आहे, तो तुझा धर्म आहे, तर तुझ्या धर्माचं तू पालन कर. त्या सुषेणाला हे पटलं, पण रावणासारख्या राजाच्या विरोधात काम करायचं होतं, कारण शत्रुपक्षाला जिवंत करायचं होतं. तरी सुद्धा तो मनात शंका आहे त्याने विचारतोय की तुम्ही माझ्या शत्रूचे लोक आहात, म्हणजे शत्रू आहात, थोडक्यात माझ्या राजाचे शत्रू आहात. मी समजा लक्ष्मणाला मारलं तर काय होईल? तर राम त्याला म्हणतात तो तुझा विषय आहे. वैद्याच्या हातून मृत्यू आला तर मला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. तुझ्या धर्माचं तू पालन करशील असा माझा तुझ्यावर विश्वास आहे. आता तुझ्या धर्माचं पालन करताना एखादा माणूस दगावला, नाईलाज म्हणून दगावला, तर तो तुझा दोष नाही, तो त्या माणसाच्या आयुष्याचा दोष आहे.
पण तुझे प्रयत्न प्रामाणिक नसतील तर मात्र तुझा दोष आहे. आता प्रामाणिक प्रयत्न करायचे का नाही हे तुझं तू ठरव. तेव्हा तो सुशेन म्हणतो, एवढा तुम्ही माझ्यावर विश्वास टाकता? राम म्हणाले, हो, जो धर्म पालन करणार आहे त्याच्यावर 100% विश्वास असलाच पाहिजे, जर तो धर्म पालन करणारा असेल तर. आणि धर्म पालन म्हणजे त्याचं कर्तव्य कर्म काय आहे त्याचं पालन तो करतोय का नाही. तुझं कर्तव्य कर्म रोग्यावर उपचार करण्याचं आहे आणि तू रोग्यावर उपचार करण्याचा विचार करतोय, त्यामुळे निश्चितच तू त्या रोग्याला मारण्याचा विचार करणार नाहीस अशी मला खात्री आहे. आणि मग सुशेनाला ते पटलं. तो म्हणायला लागला, याला औषधोपचार आहे पण ते मिळेल का नाही. तेव्हा मारुतीने त्याला पुन्हा ऐकवलं, वस्तू मिळेल का नाही हा विचार तू करू नकोस. कोणती वस्तू हवी, कोणतं औषध हवं आणि ते कुठे मिळेल हे तू सांग. वस्तू मिळाली नाही म्हणून जीव गेला तरी आम्हाला त्याचं दुःख नाही वाटणार, कारण आम्ही प्रयत्न केलेत. पण आम्ही प्रयत्न न करता नुसती चर्चा करत बसलो तर त्या वायफाय चर्चेमध्ये वेळ फुकट जाईल आणि योग्य वेळी उपचार न झाल्यामुळे त्याचे प्राण दगावतील. म्हणून रोग्याला ज्या वेळेला डॉक्टरकडे नेतात त्यावेळी डॉक्टरनी चर्चा करत बसायचं नसतं, त्यांनी उपचाराला सुरुवात करायची असते. त्याच्याकडे जर एखादं साधन नसेल, एखादं औषध नसेल तर त्यांनी ताबडतोब सांगायचं असतं, हे औषध घेऊन या, ताबडतोब आणा, जेवढ्या लवकर आणाल तेवढं आवश्यक आहे, तसं तू मला सांग. मग त्यांनी सांगितलं संजीवनी आणावी लागेल आणि ती हिमालयात मिळते. मारुती म्हणाला, ठीक आहे, ओळखायची कशी ते सांग. ते सगळं सांगितल्यानंतर मारुती तिथे गेला. त्याला नेमकं ते ओळखता आलं नाही असं दाखवून त्यांनी तो सगळा द्रोणागिरी पर्वत आणला आणि मग लक्ष्मण जिवंत झाला. हा विषय सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. विशेषतः आमच्याकडे जे सैन्य आमचं आहे, भारतीयांचं सैन्य आहे, या सैन्यातला प्रत्येक माणूस हा केवळ आणि केवळ भारतीय आहे आणि त्या प्रत्येकाचं प्रथम कर्तव्य भारताचं रक्षण करणं. मग तो माणूस भारताचं रक्षण करत असताना आम्ही त्याच्यावर गलिच्छ आरोप करणं बरोबर आहे का? तो त्याच्या जीवाची बाजू लावून सगळी सीमा रक्षण करतोय, त्यामुळे आमचे दिवस सुखात चाललेत, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव सण साजरे करता येतात. त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या ऐवजी आम्ही जर त्याच्याबद्दल कृतज्ञता दाखवत असलो तर आम्ही आमच्या धर्माचं पालन केलं नाही असं होईल. म्हणून त्यांच्या धर्माचं पालन काय, समोर कोण आहे बघायचं नाही, कोणता देश आहे, कोणता शत्रू आहे, माझा आप्तस्वकीय आहे का हा त्यांनी विचार करायचा नाही. त्यांनी देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा जो असेल त्याला युद्धात पराजित करण्याचा प्रयत्न करणं हे त्याचं कर्तव्य आहे. तसंच जनतेचे संरक्षक म्हणून पोलीस दलात कार्य करणारे जे लोक आहेत त्यांचं कर्तव्य काय, जनतेचं रक्षण करणं, त्यासाठी धडपड करणं. आज काय होतंय हे मी बोलत नाही, पण त्यांचं कर्तव्य कर्म ते धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, जे काही पाखंड आहे, खोटेपणा आहे त्याचं खंडन करणं, तो नाहीसा करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून हा त्या गोष्टीचा, त्या व्यक्तीचा हा स्वधर्म आहे. मग तो शिक्षक असेल, तो पोलीस असेल, तो सैनिक असेल, तो वैद्य असेल, आणखीन कोणी सामान्यातला सामान्य माणूस असेल, सफाई कामगार असेल, सफाई कामगाराचं काम काय, रस्ता झाडून एका ठिकाणची घाण दुसरीकडे नेऊन ठेवणं हे त्याचं काम आहे का? नाही हो. तो जो कचरा असेल तो कचरा योग्य त्या ठिकाणी नेऊन त्याची विल्हेवाट लावणं हे त्याचं सफाई कामगार म्हणून काम आहे, कर्तव्य कर्म आहे. ते कर्तव्य कर्म तो करत असताना आमचंही काही बंधन आहे का नाही, म्हणून आम्ही वाटेल तसा कचरा टाकणार नाही, वाटेल तिथे टाकणार नाही आणि त्यांनी आणलेलं जे काही कचरा गाडी असेल म्हणा, काय असेल तिथे तो वेळेवर जाईल अशा प्रकारची व्यवस्था करणं हा आमचा धर्म आहे. शाळेतल्या विद्यार्थ्यांना एक धडा देणं गरजेचं आहे आणि पालकांनाही. कदाचित माझ्या बोलण्याचा आपल्याला राग येईल. शाळेमध्ये शिपायांनी वर्ग झाडावेत, शाळेचा परिसर जो असेल तो स्वच्छ करावा अशी अपेक्षा बहुतेक सगळ्यांची असते. अपेक्षा बरोबर आहे का चूक आहे याच्या खोलात मला जायचं नाही. नैसर्गिकरित्या निर्माण झालेली जी काही कचरा असेल, घाण असेल ती त्यांनी साफ केलीच पाहिजे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण आम्ही कचरा करायचा आणि त्यांनी तो साफ करायचा हा व्यवहार नव्हे. म्हणून आमच्याकडनं कचरा होणार नाही याची दक्षता घेऊन आम्ही जर काम केलं तर स्वच्छता होईल. आज आम्ही बऱ्याच ठिकाणी काय पाहतो, पर्यटन म्हणून करणारे जे अनेक लोक आहेत, स्वतःच्या 4 व्हीलर घेऊन जात असतात, गाडीत बसून काही खात असतात आणि त्याच्या पिशव्या म्हणा, बाटल्या म्हणा, प्लास्टिकच्या या सगळ्या रस्त्यावर फेकत असतात. आता त्यांनी कचरा केलेला असतो रस्त्यावर, स्वच्छतेचे धडे त्यांना द्यायला पाहिजेत की माझ्या गाडीतनं मी जात असताना मी माझ्या गाडीतली पिशवी किंवा बाटली
रस्त्यावर फेकणार नाही. मी माझ्या घरात जिथे कचराकुंडी असेल त्या कचराकुंडीत ठेवून योग्य त्या कचरा गाडीला योग्य वेळी देईन, अशी व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे. पण आम्हाला काय द्यायचं? म्हणून स्वच्छतेचा विचार प्रत्येक नागरिकाने करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपल्या धर्माचं आचरण करणं गरजेचं आहे. मनुष्य म्हणून माझा असणारा धर्म आहे की माझा त्रास इतरांना होणार नाही, यासाठी आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून ही जी व्यवस्था आहे, शूद्र असेल, वैश्य असेल, क्षत्रिय असेल किंवा ब्राह्मण असेल, या प्रत्येकाच्या जातीचा अर्थ, ज्याला जात आपण म्हणतो ते, या व्यवस्थेचा प्रत्येक शब्दाचा अर्थ आम्ही समजून घेतला पाहिजे. जसं मी म्हटलं, जन्मनो जायते शूद्रः, म्हणजे सेवाभाव हा जन्मतःच आहे. जसं आई उपजतपणे मुलाची सेवा करत असते. शिशुविहारामध्ये काय घडतं मला काही सांगायची गरज आहे असं नाहीये, पण ते आईचं प्राथमिक कर्तव्य आहे. तो सेवाभाव तिच्याकडे असलाच पाहिजे. त्यावेळेला ती जर असं म्हणाली नाही मी या घाणीत हात घालणार नाही, तर जमणार नाही. कारण त्या घाणीला जर स्वच्छता केली नाही तर त्या लहान मुलाला काही कळत नसल्यामुळे त्या लहान मुलाला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून हा सेवाभाव जसा आईजवळ असला पाहिजे तसा प्रत्येकाजवळ असला पाहिजे. म्हणून प्रत्येकजण जन्माने शूद्र आहे. आता इथे सगळेजण जन्माने शूद्र आहेत म्हटल्यानंतर वादंग होण्याचं कारणच नाही. मग काय होतं, जो व्यापारी व्यवस्थेकडे वळतो, म्हणजे लोकांच्या गरजा भागवायच्या असतील तर मला काहीतरी निर्माण केलं पाहिजे. आमच्याकडचं शास्त्र असं सांगतो, कृषी गोरक्ष वाणिज्य, म्हणजे शेतकरी, गोरक्षा करणारे लोक आणि व्यापार करणारे लोक हे वैश्य वृत्तीचे आहेत किंवा वैश्य धर्माचं, वैश्य व्यवस्थेचा एक भाग आहेत. आता शेतकऱ्यांना सुद्धा वैश्य म्हटलं लक्षात घ्या. इथे वैश्य या शब्दाचा व्यापक अर्थ आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. वैश्य नावाचा समाज नाही येतो, वैश्य नावाची एक व्यवस्था आहे. या व्यवस्थेमध्ये कोणीतरी शेतकरी म्हणून कर्म केलं पाहिजे. त्या शेतकऱ्याला आम्ही नावं ठेवता कामा नये, कारण त्याच्यामुळे आम्ही जिवंत आहोत. तो अन्न पिकवतोय म्हणून आम्हाला खायला मिळतंय. त्यांनी जर शेत लावायला परवडत नाही म्हटलं आणि शेती सोडून दिली तर आम्हाला उपाशी मरायची वेळ. म्हणून शेतकऱ्याबद्दल आमच्या मनात श्रद्धा असली पाहिजे, आदर असला पाहिजे. म्हणून पूर्वी अशी पद्धत होती अनेक ठिकाणी की पहिला नमस्कार, जसा शेतकऱ्याने पहिला नमस्कार उगवत्या सूर्याला करायचा आहे तसा गृहस्थाने पहिला नमस्कार शेतकऱ्याला करायचा आहे. जेवायला बसताना अन्नदाता सुखी भव अशा प्रकारचा मनातल्या मनात का होईना त्याने उच्चार करायचा आहे आणि त्याला आशीर्वाद द्यायचे की बाबा रे, तुझ्यामुळे मला सुखाची प्राप्ती होते, तुझ्यामुळे माझं पोट भरत आहे आणि म्हणून तू सुखी झालास तर मी सुखी होणार आहे. मग शेतकऱ्याला सुखी ठेवायचं असेल तर काय करायला पाहिजे मी सांगायची गरज नाही. शेतमालाचा अधिकाधिक भाव शेतकऱ्याला कसा मिळेल याचा विचार आम्ही केला पाहिजे. त्यांनी अन्न निर्माण केल्यामुळे आम्हाला खाता येत आहे म्हणून आम्ही त्याचा विचार केला पाहिजे. तीच अवस्था दुधाच्या संदर्भातली. गोरक्ष म्हणजे गायींचं रक्षण करणं किंवा दूध देणाऱ्या प्राण्यांचं रक्षण करणं. त्यांच्या दुधाचा वापर आमच्या समाजाला करावा लागतो. मग ते गायीचं दूध किंवा म्हशीचं दूध म्हणूया आपण अलीकडच्या काळातलं, हे दूध आमच्यापर्यंत पोहोचवणारा तोही वैश्य आहे. मग त्याच्या गुराढोरांचंही रक्षण व्हायला पाहिजे. मग त्याच्या गुराढोरांचं रक्षण करायचं म्हणजे त्यांना मग कसाईखान्यात पाठवायचं हो, कत्तलखान्यात पाठवायचं का हो, बुचरखान्यांची संख्या वाढवायची का हो, गुरं सांभाळायला परवडत नाही, त्यांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो म्हणून त्यांना कापायला पाठवायचं का हो, नाही चालणार. कारण त्या गुरांमुळे आम्हाला दूध मिळतंय, दुग्धजन्य पदार्थ मिळत आहेत. हे दुग्धजन्य पदार्थ आमच्या शरीरासाठी आवश्यक असल्यामुळे त्याचा जो धर्म आहे त्या धर्माचं त्यांनी जसं पालन करावं तसं तो जगला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करणं पाहिजे. तिसरी व्यवस्था आहे ती क्षत्रियाची. त्या क्षत्रिय व्यवस्थेमध्ये क्षेत्रम रक्षयति इति क्षत्रिय, म्हणजे क्षेत्र म्हणजे दोन अर्थ आहेत, एक देह आणि दुसरं शेत म्हणजे राष्ट्र. यांचं रक्षण करणारा त्याला क्षत्रिय असं म्हणतात. मग त्याचं रक्षण त्याला करायचंय. मग रक्षण करणारा माणूस कसा असला पाहिजे, त्याच्या मनात भीतीची कोणत्याही प्रकारची शंका असता कामा नये, त्याच्याकडे युद्ध करण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे, त्याला विविध प्रकारच्या शस्त्रांचा वापर करता आला पाहिजे, समोरचा शत्रू कसाही असला तरी त्याच्यावर मात कशा करता येईल असा प्रयत्न करणारा तो असला पाहिजे. कारण त्याच्यामुळे समाजाचं, शेतकऱ्यांच्या शेताचं रक्षण होणार आहे,
समाजाचं रक्षण होणार आहे, सेवाभाव करणाऱ्या माणसांचंही रक्षण होणार आहे, म्हणून त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. आणि नंतर आत्म म्हणजे काय, आत्मरूप कशाला म्हणतात, पुरुष म्हणजे काय किंवा चैतन्य म्हणजे काय, याचं ज्ञान ज्याला झालंय तो ब्रह्मज्ञ असणारा त्याला ब्राह्मण असं म्हणतात. जन्मनो जायते शूद्रा संस्कारात द्विज उच्यते, वेदपाठी भवेद विप्रा ब्रह्मम जानाति ब्राह्मणा. त्याला ब्रह्म कळलंय. आणि ब्रह्म कळलंय म्हणजे नेमकं काय कळलंय, या सगळ्या लोकांना त्यांनी कशा प्रकारचं आचरण करायचंय या संदर्भात तो योग्य ते मार्गदर्शन करतोय. आणि त्या मार्गदर्शनाचा परिणाम म्हणून समाजामध्ये कोणत्याही प्रकारचे वादंग निर्माण होत नाहीत. समाजामध्ये आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी समाजाला व्यवस्थित उपलब्ध होतात. अशा प्रकारची व्यवस्था म्हणून ही वर्णव्यवस्था निर्माण झाली. या वर्णव्यवस्थेत प्रत्येकाने जे काम स्वीकारलेलं आहे, जसं अर्जुनाने आत्ता क्षात्रधर्माचा स्वीकारलेला आहे, म्हणून अर्जुनाचा आत्ताचा धर्म रणांगणावर उभा असताना क्षात्रधर्म आहे. अर्जुना, तू त्या धर्माचं पालन करणं गरजेचं आहे. स्वधर्मम अपि चावेक्ष, तुझा धर्म काय ते तू पहा, तुझा धर्म क्षात्रधर्म आहे असं भगवंतांनी अर्जुनाला ठासून सांगितलेलं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञी तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणीजात वर्ष तू सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे हो तू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये. होआ वेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ, येणेवरे ज्ञानदेवो. सुखिया झाला सुखिया झाला. जय जय रघुवीर समर्थ. कोणाला काही शंका असल्या तर 1-2-5 मिनिटात पाहूया. शंका आहे कोणाला? ठीक आहे, कोणाला शंका दिसत नाहीत. जय जय रघुवीर समर्थ.